नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षामध्ये पंधरवड्यामध्ये किंवा आपण त्याला श्राद्ध पक्ष म्हणतो त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्यांचा नैवेद्याचा घास लावला जातो किंवा आपण काय काय स्वयंपाक बनवतो ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत। तर इथे मी मेथी निवडून घेतलेली आहे, वाल गवार निवडून घेतलेली आहे, तसंच गिलकं घेतलेलं आहे, तसंच इथे थोडासा भात आपण शिजवायला ठेवणार आहोत खिरीसाठी। वरणाची डाळ आपण भिजवून ठेवलेली आहे, कारलेला मीठ लावून ठेवलेलं आहे, तसंच अळू पानं स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत। अशा पद्धतीने आपण भाज्यांची तयारी करून घेतलेली आहे। आता सर्वात पहिले आपण ना फोडणी देणार आहोत। इथे आपण वालच्या भाजीला फोडणी दिलेली आहे, हिंग, जिरं, मोहरी आणि वाल त्यामध्ये टाकलेले, हळद टाकलेली, तिखट टाकलेलं आहे, मीठ टाकून मिक्स करून वाफेवरती ठेवलेली आहे। तसंच दुसऱ्या कढईमध्ये मी आता गिलकं शिजवून घेणार आहे, त्याला सुद्धा सेम जिरं, मोहऱ्याची, हिंगाची फोडणी द्यायची, कढीपत्ता टाकायचा, तिखट मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि छान असं तेलावरती परतून घ्यायचं। या सर्व भाज्या आहेत ना छान अशा तेल वाफेवरती परतून घ्यायच्या आहेत। चवीनुसार मीठ टाकायचं आणि वाफेला ठेवायची। आता माझ्याकडे इथे 4 शेगडीचा गॅस आहे म्हणून मी वेगवेगळ्या कढईमध्ये सर्व भाज्यांच्या फोडण्या देत आहे। आता आपण कारल्याला फोडणी देणार आहोत। इथे कारल्याला मीठ लावून ठेवलं होतं, ते निवडून घेतलं आणि जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी दिली, तिखट, हळद टाकलं, मीठ टाकलं आणि कारलंसुद्धा छान असं तेल वाफेवरती ना परतवून घ्यायचं आणि मंद गॅसवरती शिजू द्यायचं। आणि हो मंडळी, मी उडदाची डाळसुद्धा रात्रीच भिजवून ठेवलेली होती। तर उडीद वडेसुद्धा हे महत्त्वाचे असतात। तर ती डाळसुद्धा मी निथळायला ठेवलेलं आहे। पाणी निथळल्यानंतर त्यामध्ये अद्रक आणि मिरची टाकून मी दळून घेणार आहे। तर बघा आता एक एक भाज्या आहेत ना मी झाकण उघडून त्याचा पुन्हा एकदा अशा परतवून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहेत। आवश्यकतेनुसार त्यामध्ये दाण्याचा कूट टाकणार आहे, तसंच कोथिंबीर बारीक चिरलेली टाकणार आहे आणि भुजा पुन्हा एकदा मिक्स करून वाफेवरती छान शिजू देणार आहे। आता आपण मेथीच्या भाजीला फोडणी देऊयात। तर मेथीसुद्धा कंपल्सरी असते, म्हणजे देवाचा नैवेद्य असो किंवा पितरांचा नैवेद्य असो, मेथीची भाजी कंपल्सरी असते। तर तीसुद्धा सिंपलच करायची, लसूण न वापरता मी करते। इथे जिरं, मोहरी, हिरवी मिरचीची फोडणी दिली आणि मेथी छान त्यामध्ये परतवलेली आहे, त्यामध्ये थोडीशी हळदही टाकलेली आहे आणि छान तेल वाफेवरती ही भाजीसुद्धा वाफवून घ्यायची। आणि सर्वात शेवटी तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे, तुम्ही स्किपही करू शकता तुमच्या आवडीनुसार। तुम्ही या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा किसही टाकू शकता। आता आपण गंगाफळची भाजी बनवूयात। तर गंगाफळसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। गंगाफळालासुद्धा बारीक तुकडे करून घेतले, जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी दिली, त्यामध्ये थोडंसं अद्रक किसून टाकलं किंवा ठेचून टाकू शकता तुम्ही अद्रक, हळद, मीठ टाकलं। तसंच वरती आपण कोथिंबीर टाकायची आणि ही भाजीसुद्धा बनवून घ्यायची आणि यामध्ये चवीनुसार ना थोडीशी साखरसुद्धा टाकायची। तर आता एका साईडला आपण मेथीसुद्धा छान परतवून घेतलेली आहे। सगळ्या भाज्यांवरती मी लक्ष ठेवून आहे ना अधूनमधून ते परतवून घेत आहे, जेणेकरून ते खाली चिटकत नाही। तर बघा आता सर्व भाज्या बऱ्यापैकी तयार झालेल्या आहेत। पितरांच्या स्वयंपाकामध्ये गिलक्याची भजी करतात, तसंच भाजी करतात, कारल्याची भाजी, गंगाफळची भाजी, गवार, गिलक्याची भाजी, कारले आणि मेथीची भाजी ही महत्त्वाची असतेच। त्यासोबत खीर, कढी आणि अळूची भजी, मेथीचे भाजी, तसंच आपण उडीद वडे करतो, साधी भजी करतो आणि वेगवेगळ्या प्रकारचं तळण करतो, गोड पुऱ्या करतो आणि थापी वडी म्हणजे बेसनची जी थापी वडी असते ना, पाटवडी, तीसुद्धा बनवतात। तर तुमच्याकडे काय काय पदार्थ बनवले जातात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात किंवा एखाद्या पदार्थाची तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता। तर तिथे मी थापी वडीची तयारी केलेली आहे। अद्रक, लसूण आहे ना, हिरवी मिरची ठेचून घेतलेला आहे आणि इथे कढई गरम करून थोडंसं तेल टाकलं, जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी दिली। आपण जो ठेचा बनवला तो थोडा यामध्ये वापरला, थोडा कढीसाठी वापरणार आहे। तसंच बेसन पीठ आहे ना थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेतलं आणि याच्यामध्ये ना आपण छान घेरून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, थोडक्यात घट्ट पिठलं बनवायचं आणि ते एका प्लेटमध्ये घेऊन थापायचं आणि त्याच्या वड्या पाडायच्या। त्यावरती किसलेलं खोबरं टाकायचं, खसखस टाकायची, झाली आपली थापी वडी किंवा पाटवडी, जी पितरांच्या स्वयंपाकामध्ये आपण बनवत असतो। आणि म्हणजे मी भेंडीची भाजीसुद्धा बनवलेली आहे। तर त्याचीसुद्धा क्लिप आहे, फक्त सांगताना राहून गेलं आहे की भेंडीची भाजी बनवली आहे।
या व्हिडिओमध्ये फक्त अळूच्या वड्यांचं जी रेसिपी आहे ना किंवा ती कृती आहे ती मी ॲड नाही केलेली. डायरेक्ट वाफवलेल्या वड्याच मी तिथे म्हणजे व्हिडिओ बनवलेला आहे. तर आता आपण इथे गवार आहे ना, गवार राहिलेली, ते गवारच्या भाजीला आपण फोडणी देऊन येणार. तर आमच्याकडे ना अख्खी भेंडी आणि अख्खे 2-3 गवारचे तुकडेसुद्धा ठेवावं लागतात पानामध्ये. तर मी काही अख्खे गवारसुद्धा ठेवलेली आहे. तर फोडणीसुद्धा याला सिंपल द्यायची. जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी द्यायची आणि थोडंसं हळद टाकायची, तिखट टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, परतून घ्यायचं. आवश्यकता वाटल्यास तुम्ही दाण्याचा कूट यामध्ये टाकू शकतात. बाकी भाज्या ज्या शिजत आहेत तोपर्यंत आहे ना इथे भाताची खीर करायची. तर मंडळी पितृपक्षामध्ये, श्राद्ध ना भाताची खीर बनवली जाते. एरवी आपण तांदूळ तुपावरती भाजून आहे ना मग ते मिक्सरमध्ये बारीक करत असतो ना, तर इथे पितृपक्षामध्ये ना भात शिजवून भाताची खीर करत असतात. तर भात मी घेतला मिक्सरमध्ये, त्यामध्ये थोडंसं दूध, पाणी टाकून आहे ना बारीक वाटून घेतलं आणि इथे पाणी गरम केलं एका पातेल्यामध्ये. आवश्यकतेनुसार त्यामध्ये दूध टाकलं आणि आपण जे भात मिक्सरमध्ये बारीक केला होता तो टाकला. चवीनुसार साखर टाकली आणि त्यामध्ये आपण वेलचीची पूड टाकायची. तसंच ड्रायफ्रूट आवडत असेल तर ड्रायफ्रूट टाका आणि किसलेला खोबऱ्याचा किस टाकायचा. असं पूर्ण आपण ही खीर छान अशी उकळून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण ही खीर बनवलेली आहे. आता आपण उडदाची डाळसुद्धा आपण वाटून घेऊ आणि हे उडदाचं डाळीचं पाणी ना ते फेकायचं नाही मंडळी. ही डाळ दळताना तेच पाणी थोडं-थोडं वापरायचं, जेणेकरून आहे ना छान असे स्पॉन्जी आणि छान असे फुलतात, फ्लफी होतात मेदूवडे, उडदाचे वडे. इथे मी वरणही तयार करून घेतलेलं आहे. आता इथे कढी पण बनवते मी. तर कढीसाठी दही घेतलेले, त्यामध्ये आवश्यकतेनुसार बेसन पीठ टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेतलं. आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकलं आणि आपण आता फोडणी तयार करून घ्यायची. जो ठेचा आपण केला होता लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची, जिराचा, तो फोडणीमध्ये टाकायचा. जिऱ्याची फोडणी द्यायची, हिंग टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आणि फोडणीमध्ये ना म्हणजे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकायची. म्हणजे छान अशी फोडणी खमंग तयार होते. त्यामध्ये आपण जे आता ताकामध्ये किंवा दह्यामध्ये जे मिक्स करून घेतलेलं बेसन पीठ ते टाकायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी अजून वाढवू शकतात. तुम्हाला किती दाटसर किंवा पातळ कढी हवी आहे त्यानुसार. आणि मीठ आहे ना म्हणजे कढीला उकळ आल्यानंतर मग मीठ टाकायचं आणि थोडी साखर टाकायची. आधीच जर मीठ टाकलं ना तर कढी फाटू शकते. म्हणून छान अशी उकळून घ्यायची आणि मग त्यामध्ये मीठ टाकायचं आणि छान अशी कढी बनवून घ्यायची. आता सर्वात शेवटी आपण तळण काढून घेणार आहोत. तर इथे आता आपण जे उडदाची डाळ आपण वाटून घेतलेली आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि छान असं फेटून घ्यायचं आणि अळूच्या वड्यासुद्धा त्याचे काप करून घेतलेले आहेत. भजींसाठी कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर, मिरची चिरून घेतलेली आहे. तर इथे साधी भजी म्हणजे आपली बेसन पिठाची कांदा टाकलेली भजी बनवते. तसंच उडदाची भजी आणि अळूवडी हे सर्व वडे करून घेणार आहोत. भजी तळणाचे प्रकार करून घेणार आहोत. आणि हो मंडळी, यामध्ये ना गिलक्याची भजीसुद्धा बनवायची. तर गिलक्याचे काप आहेत ना ते सुद्धा या भजीमध्ये टाकायचे आहेत. त्याचीसुद्धा भजी बनवून घ्यायची आहे. तसंच गोड घाऱ्या म्हणजे गूळ आणि गव्हाचं पीठ आहे ना छान असं घेरून घ्यायचं, शिजवून घ्यायचं, वाफ काढायची आणि मग ते पीठ आहे ना व्यवस्थित मिक्स करून आहे ना त्याच्या पुऱ्या लाटायच्या. त्याला थोडीशी खसखस लावायची आणि त्या गोड पुऱ्या, घाऱ्यासुद्धा या नैवेद्याच्या पानामध्ये, या घासाच्या पानामध्ये लावलं जातं. आपल्या इच्छेनुसार कुरडया, पापड, नागलीचे पापड, उडदाचे पापड याचंसुद्धा तळण आपण काढून घेऊ शकतो. तर मंडळी, अशा पद्धतीने आपण आज थोडक्यामध्ये जो काही स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही यापैकी कोणते कोणते पदार्थ बनवतात पितृपक्षामध्ये, श्राद्ध ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत आणि व्हिडिओसोबत आपण भेटूयात.
तर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा. तसंच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. आणि आपल्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ तुम्ही आपलं चॅनल शेअर करू शकतात. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.